नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण नागपूरच्या एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीने करणार आहोत. नागपूर मेट्रो मध्ये मागास प्रवर्गाला डावलण्यात आलं, नोकर भरतीचा घोटाळा केला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल आणि जय जवान जय किसान या संघटनेने केलेला आहे. नागपूर मेट्रोने 881 वेगवेगळ्या पदांकरता जागा भरताना खुल्या प्रवर्गाला झुकतं माप दिलं, कोणतीही परीक्षा घेतली नाही, रीतसर जाहिरात काढली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे नियमानुसार प्रवर्ग आरक्षणाने भरती केली नाही असा आरोप करण्यात येतोय. 881 पैकी 690 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे आता ओबीसी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जो आरोप केला जातोय नागपूर मेट्रो भरती संदर्भात, त्याविषयी ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर बघूया. प्रवर्ग, भरायच्या जागा आणि भरती याचं प्रमाण आपण बघूया. एससी भरायच्या जागा 132, भरल्या फक्त 42. एसटी प्रवर्गासाठी भरायच्या जागा होत्या 66, भरल्या फक्त 24. ओबीसी प्रवर्गासाठी भरायच्या जागा होत्या 238, भरती झाली फक्त 113 जणांची. ईडब्ल्यूएस भरायच्या जागा 88, भरती झाली फक्त 12 जणांची. तर ओपन प्रवर्गामध्ये, खुल्या प्रवर्गामध्ये भरायच्या जागा होत्या 357, पण भरती झाली 690 जणांची. त्यामुळे ओबीसी संघटनांनी हा आरोप केलेला आहे की सगळे नियम डावलून ही भरती झालेली आहे. 800हून अधिक जणांची भरती करायची होती, त्यामध्ये खुल्या प्रवर्गातल्या व्यक्तींना 690 जणांना भरती करण्यात आलेला आहे. नागपूर मेट्रोची जाहिरात न काढता ही भरती केली गेली आहे असा ओबीसी सेल आणि जय जवान जय किसान संघटनेने आरोप केलेला आहे. कुठलीही जागा देत असताना त्याच्या निविदा काढावं लागतं, ॲडव्हर्टाईज द्यावं लागतं, त्यांच्या इंटरव्ह्यू घ्यावं लागतं, त्यांची परीक्षा घ्यावं लागते, लेखी तोंडी या सगळ्या गोष्टी असते आणि मग त्याच्यानंतर आरक्षणानुसार त्यांना जॉब दिला जातो. पण अलीकडे असं झालं की अनेक तुम्ही ठिकाणी प्रोजेक्ट होतात, सगळं पाहतात, तिथं भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जातं. असंही लक्षात आलं की याच्यात भूमिपुत्रांना, या शहरातल्या तरुणांना कुठंच स्थान दिलेलं नाही. दिलं असेल तर एकदम मोजकं स्थान दिलं असेल, पण तोही त्यांच्यावर, या शहराच्या तरुणावर अन्याय आहे, या शहरांच्या विभागावर अन्याय आहे. ओबीसीच्या एससीच्या त्यांनी 42 फक्त पोस्ट भरल्या, जो की 132 भरायला पाहिजे होत्या. एस टीच्या 24 भरल्या, 66 त्यांनी भरल्या. 66 पाहिजे होत्या, 24 भरल्या. ओबीसीच्या 238 पाहिजे होत्या, 113 भरल्या. ईडब्ल्यूएसच्या 88 पाहिजे होता, 12 भरल्या. त्याच्यानंतर ओपनच्या 357 पाहिजे होत्या, त्यांनी 690. आता याच्यामध्ये ह्या लोकांनी असं केलेलं आहे की चपराशीची ॲडव्हर्टाईजमेंट आहे. तर जर चपराशी, एखाद्या एमडीचा चपराशी, त्याच्या डायरेक्टरचा चपराशी, त्याच्या पीएचा चपराशी, त्याच्या गेटवर उभा राहणारा चपराशी, या चपराशाच्या 10 त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट काढल्या.